आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. प्रकरण 2. कासव उर्फ कूर्म उर्फ कच्चा अवतार. कथा. ब्रह्मदेव, इंद्र, सर्व देव व राक्षस यांचे तुंबळ युद्ध होते. राक्षसाकडून सर्व देव अनेक वेळा पराजित होतात. राक्षस समाज दयाळू असल्यामुळे ते देवांना प्रत्येक वेळी शरण आल्यावर मरण न देता सोडून देत. शेवटी देव समाज वैतागून देवांचा सेनापती विष्णूकडे गेला. राक्षस वर्ग आमच्यावर सतत विजय मिळवत आहे, तेव्हा आम्हाला मदत करावी अशी विनंती विष्णूकडे देवाने केली. त्यावर विष्णूने देवांना सांगितले की तुम्ही सर्वजण सरळ राक्षसाकडे जा. तुमची ताकद कमी आहे. राक्षसांना शरण जावे. त्यांच्याशी सख्य वाढवा. राक्षस प्रबळ आहेत. तेव्हा देवांनो, आपले काम सिद्धीस नेण्यासाठी प्रसंगी शत्रूबरोबरही मैत्रीचे नाटक करावे लागते. ते तुम्ही करा. राक्षसांचा विश्वास संपादन करा. तुमची ताकद कावेबाजपणे वाढवा. त्यानंतर राक्षसांना अमृत मंथनाचे आवाहन करा. अमृत तुम्हालाच मिळेल असे करावे. योग्य वेळ येताच आपल्या कपटनीतीचा अवलंब करून राक्षस समाजावर हल्ला करावा. समुद्र मंथनातील 14 रत्ने काढण्यासाठी देव व राक्षस मेरू पर्वताची रवी करून समुद्र घुसळतात. अमृत राक्षसांच्या वाट्यात जाते. देव समाज कपटाने ते पळवतो. राक्षस देवाकडून ते हिसकावतात. हा वाद आजही सुरू आहे. सत्ता संघर्ष. समुद्र मंथनातून मिळालेले अमृत राक्षसांच्या वाट्यावर गेले. ते अमृत विष्णूने पुन्हा एका मदमस्त सुंदरीचे रूप घेऊन राक्षसाकडून पळवले. ते देवांना खाऊ घातले. त्यामुळे राक्षस चिडले. त्यांनी देवांवर प्रचंड मोठा हल्ला केला. अमृत पिऊनही देव हारले. देव पळू लागले. बरेच देव मारले गेले. देवाकडून प्रमुख 2 राक्षस मारले गेले. त्यांनाच देवाने राहू व केतू हे नाव दिले. कुंडलीत जे ग्रह सांगतात ते हेच राक्षस होत. राक्षस वर्गाकडून हरलेल्या देवांना विष्णूने पुन्हा राक्षसांना शरण जायला सांगितले व राक्षस आणि देव यांच्यामध्ये तह घडून आणला. प्रत्यक्ष इतिहास. मत्स्य हा आर्य ब्राह्मण टोळ्याने कपटाने राक्षसांच्या राजास मारले. त्यामुळे संतापलेल्या राक्षस वर्गाने ब्राह्मणांवर प्रतिहल्ले केले. त्यांच्या एकजुटीपुढे ब्राह्मण पराजित झाले व ते शरण आले. ब्राह्मण सरदार इंद्र, ब्रह्मदेव पळून गेले. त्यावेळी विष्णूने मध्यस्थी करून राक्षसांच्या प्रमुखासोबत समझोता करार केला. ब्राह्मणांच्या टोळ्या पळून जाताना समुद्रकाठापर्यंत गेल्यावर पुढे पाणी असल्यामुळे तेथेच थांबले. हा करार अशा प्रकारे समुद्र किनाऱ्यावर झाला. अनेक देव पाण्यात बुडून मरण पावले. म्हणून समुद्र मंथन. थोडक्यात विष्णूने ब्राह्मण देव समाजास केलेला उपदेश वर दिला आहेच. विष्णूने देवांना उपदेश केला की हे ब्राह्मणांनो, माघार घ्या. राग, क्रोध, पराजय हे सारं पचवा. कासवाप्रमाणे सर्व अंग चोरून घेऊन आज राक्षसांना शरण जा. सर सलामत तो पगडी 50. अशा रीतीने युद्धातून वाचलेल्या देवांना विष्णूने कासवासारखे आचरण करायला लावले व देवांची राक्षसांची तावडीतून सुटका केली. कासव अवतार म्हणजे ब्राह्मण देव समाजाने सुसंस्कृत राक्षसांना तह करायला तयार केले. स्वतःचा प्राण वाचवला आणि ब्राह्मण नीतीनुसार राक्षसांविरुद्ध दगाफटका करण्यासाठी पूर्वतयारी सुरू केली. कासव हा प्राणी जसा संकटात सापडला की आपले सर्व अंग चोरून निपचित पडलेला असतो. त्याला उलटा पुलटा केला तरी हालचाल करत नाही. तोच प्रकार ब्राह्मणांनी केला, म्हणून कासव अवतार. थोडक्यात ब्राह्मण देव समाज डावपेच बदलतो पण उद्देश बदलत नाही. शिवरायांच्या काळात ब्राह्मणाने शिवरायांचा खून करण्यासाठी कासव नीतीचाच वापर केला होता. सध्या ब्राह्मण कासव अवतारात असल्यासारखे आहे. संदेश. ब्राह्मण कधीही हार जात नाही. सज्जन व अतिशय कनवाळू वाटत असणारे ब्राह्मण धोकादायक असतात. कासवासारखे सोंग ढोंग करून ते वेळ निभावतात व प्रसंग येताच झडप घेतात. ब्राह्मणांच्या वागण्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.